मुख्याध्यापकांवर कारवाई होत नाहीये। या मुख्याध्यापकांनी 15-15, 20-20 लाख रुपये एका एका शिक्षकाकडून घेतले। 22 मध्ये अपॉइंटमेंट दिली, 12ची दाखवली, 10 वर्षाचा एरियसही खाल्ला। त्याच्यावर आक्रमकता विरोधी पक्ष केव्हा येणार आहे आणि मुख्याध्यापक कारवाईच होत नाही। 2-3 मुख्याध्यापकांकडे कारवाईच झाली नाही। मी हा विषय मांडला अनेकदा आणि माझी अजून सुद्धा मागणी आहे की सर्वात पहिले जे दलाल लोक आहेत, कारण की या दलाल लोकांनी मुख्याध्यापकाला घडवलं, शाळेच्या जे प्रशासक आहेत त्यांना घडवलं, अनेकांना त्यांच्याकडे पैसे उकळून या दलालांनी त्यांना नोकरी लावून दिली, त्यांची पात्रता नसताना सुद्धा नोकरी लावून दिली। अशा पद्धतीची अनेक तक्रारी आहे। दलाल आतापर्यंत जी SIT बसली आहे दलालांना का हात लावत नाही, कारण की या दलालांनी मोठ्या प्रमाणात शाळेमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापकाला भेटून त्यांना अनेक प्रलोभन देऊन त्यांना पैसे देऊन अशा पद्धतीचा संपूर्ण हा घोटाळा केलेला आहे। त्याच्यामुळे SIT बसली आहे, SIT चौकशी करते, पण दलालाला सुद्धा बोलावून